नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. तर पोलीस पाटील भरती 2025 संदर्भात नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच जाहिरातीनुसार शिक्षण किती हवं, वय किती लागतं, पगार किती आहे आणि जागा किती आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत आणि तुम्ही जर फॉर्म भरू इच्छिता तर नक्कीच तुम्ही ही जाहिरात पाहायला हवी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपल्या टेलिग्रामला सुद्धा जॉइन करून घ्या, कारण की नवीन जाहिरातीच्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळत असतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना म्हणजे जालना अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. आता काही विद्यार्थी असे असतील जे इतर जिल्ह्यातून बघत आहेत, तर पहा आज ना उद्या तुमच्या जिल्ह्याची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी तुम्ही वय, शिक्षण आणि पात्रता काय काय लागते त्याची माहिती या जाहिरातीमधून पाहून ठेवू शकता. जेव्हा तुमच्या जिल्ह्याची जाहिरात येईल तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता, कारण की यामध्ये एक महत्त्वपूर्ण अट आहे, ती म्हणजे अशी की स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे आणि स्थानिक गावचा रहिवासी असणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की पोलीस पाटीलचं कार्यक्षेत्र हे गाव पातळीवरचं असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी गाव पातळीमध्ये राहणारा किंवा स्थानिक जो व्यक्ती आहे त्याला इथे प्राधान्य असतं आणि स्थानिक व्यक्तीच इथे फॉर्म भरू शकतात. म्हणून तुमच्या जिल्ह्याची जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल त्यासाठी सुद्धा हीच शैक्षणिक अर्हता आणि पात्रता राहणार आहे. तुम्ही यामधील शैक्षणिक अर्हता आणि पात्रता पाहून ठेवा आणि जेव्हा केव्हा तुमच्या जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध होईल त्यामध्ये देखील तुम्ही अर्ज भरू शकता. इथे पहा आता, जालना जिल्ह्यातील जालना उपविभागीय परिशिष्ट अप्रमाणे रिक्त असलेली पदे, पोलीस पाटीलची पदे भरण्याच्या संदर्भात. महत्वाचं काय, जालना जिल्ह्याची जाहिरात आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केली आणि खाली जर आपण पाहिलं तर यामध्ये महत्वपूर्ण तारखा आहेत. 15 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. जर तुम्ही जालना जिल्ह्यामधून पाहत असाल तर नक्कीच तुमच्या गावासाठी ही जाहिरात असू शकते. संपूर्ण गावांची यादी सुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि त्यासोबतच फॉर्म कधीपासून सुरू झाले तर 15 तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय तर 30 तारीख आहे. म्हणजे साधारणतः 15 दिवसांचा कालावधी या ठिकाणी फॉर्म भरण्यास आपल्याला मिळत असतो. तर 15 दिवसांसाठी फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे तो आपल्याकडे आहे. अर्ज उमेदवारांची छाननी करून 1/10 ते 2/10 या दरम्यान जी पात्र उमेदवारांची यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल आणि तुमची जी परीक्षा आहे ती मात्र 12 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रोसेस का फास्ट आहे, कारण की ही त्या लेवलवर परीक्षा आयोजित केल्या जाते. म्हणजे त्यांनी सांगितलं की गाव पातळीवर स्वतंत्ररित्या पेपर घेतला जाणार आहे. पेपर मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी होईल, पण प्रत्येक गावासाठी हा पेपर होणार आहे. म्हणून तुम्ही एकच अर्ज भरा असं देखील त्यांनी सांगितलं. तर उमेदवार ज्या स्थानिक गावातून रहिवासी असेल त्या ठिकाणी तो एक फॉर्म भरू शकतो. इथे जर आपण पाहिलं तर तुमची परीक्षा ही 12 ऑक्टोबरला होणार आहे. 6 तारखेला त्याचं प्रवेशपत्र प्राप्त होऊन जाईल. 6 ते 12 दरम्यान तुमचं हॉल तिकीट येणार आहे आणि 12 तारखेला तुम्ही तुमची परीक्षा ही देऊ शकता. नंतर पहा, प्रश्नपत्रिका जर आपण पाहिली तर प्रश्नपत्रिकेतील उत्तर तालिका ही 13 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. अंतिम उत्तर तालिका जी आहे, काही आक्षेप वगैरे आपले असतील तर ते लगेच 14 तारखेला सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल आणि निकाल सुद्धा 14 ऑक्टोबरला जाहीर करू असं त्यांनी वेळापत्रक या ठिकाणी लावलेलं आहे. नंतर पहा, पुढे जर आपण पाहिलं, मुलाखत वगैरे जे आहे ते शांततेने कळवण्यात येणार आहे. यथावकाश सांगण्यात येईल असं त्यांनी सांगितलं, कारण की इथे तुमची लेखी परीक्षा सुद्धा आहे आणि मुलाखत सुद्धा आहे. म्हणजे परीक्षेचे 2 टप्पे आहेत. परीक्षा फी जर आपण पाहिली तर ओपनचा जो विद्यार्थी आहे त्याला 800 रुपये फी भरावी लागणार आहे आणि जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमधून येत असाल, मग एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, तर तुम्हाला 600 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस पाटील या पदासाठी इथे शुल्क आकारलं जात आहे. ओपनसाठी 800 रुपये, कॅटेगरीसाठी 600 रुपये. नंतर पहा, आणखी जर आपण डिटेलमध्ये काही पाहिलं तर महत्त्वाची गोष्टी आपण बघतोय. तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी, जी आपण आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ती डाउनलोड करू शकता. आता पहा, अर्जदार किमान 10वी पास असणं गरजेचं आहे. म्हणजे पात्रता काय आहे यासाठी 10वी. नंतर वयोमर्यादा जर आपण पाहिली तर 30/9/2025 रोजी म्हणजे अर्ज करण्याची शेवटची जी दिनांक असते त्या तारखेपर्यंत उमेदवाराचं वय हे 25 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे कमीत कमी 25 वय असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 45 वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे मिनिमम 25 इयर्स तुम्ही ओल्ड असावे आणि 45 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. नंतर जर आपण पाहिलं तर शिथिलता इथे देण्यात आलेली नाही. पोलीस पाटील हे जे पद आहे यासाठी कोणतीही वयोमर्यादामध्ये शिथिलता किंवा सूट देण्यात आलेली नाही असं त्यांनी सांगितलं. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काय असतं यामध्ये, की अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक रहिवासी व कायम रहिवासी असावा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर तुम्ही पोलीस पाटील या पदासाठी अर्ज भरत असाल तर तेथील स्थानिक आणि कायम रहिवासी तुम्ही असणं गरजेचं आहे. नंतर जर आपण पाहिलं तर शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. मोबाईल नंबर जो आहे तो आधार कार्डशी तुमचा लिंक असावा. नंतर 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता त्याने धारण केलेली असावी. इतर मागासवर्ग किंवा इतर कॅटेगरीमधून जर तुम्ही येत असाल तर नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर जर आपण पाहिलं तर ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे आहे जर तुम्ही त्या कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर.
परीक्षेचे स्वरूप जर आपण पाहिले तर पेपर पॅटर्न कसा असतो, लेखी परीक्षा असते 80 गुणांची आणि तोंडी परीक्षा किंवा मुलाखत ज्याला म्हणतो आपण असं, ती असते 20 गुणांची. अशी एकूण 100 गुणांची तुमची परीक्षा असते. त्यापैकी 80 मार्क्स हे पेपरसाठी, लेखी परीक्षेसाठी आणि 20 मार्क्स जे असतात ते आपले मुलाखतसाठी. नंतर आपण पाहिलं तर इथे त्यांनी स्वरूप सांगितलेलं आहे की 10वी लेव्हलचा पेपर तुमचा राहणार आहे आणि निवडीची जी पद्धत आहे 80 गुणांची लेखी परीक्षा आणि 20 गुणांची तोंडी परीक्षा अशा पद्धतीने तुमची निवड केल्या जाईल. किमान 45% मार्क्स तुम्ही घेणं यामध्ये कंपल्सरी आहे. निवडीमध्ये त्यांनी सांगितलं. जी काही महत्त्वपूर्ण बाब आहे ती आपण पाहिली. डिटेलमध्ये जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही याची स्क्रीनशॉट घेऊ शकता. फक्त काय की जी परीक्षा आहे ती जिल्हा स्तरावर एकाच दिवशी एकाच वेळी घेण्यात येईल. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म जर भरले तर ते फॉर्म तुमचे उपयोगी ठरणार नाहीत. कारण की परीक्षा ही एकदाच होणार आहे आणि सर्वांचा पेपर हा एकदा घेतला जाणार आहे. गाव पातळीनुसार जिल्ह्याच्या ठिकाणी एकच पेपर होईल. म्हणून तुम्ही ज्या गावातून येताय त्या गावासाठी तुम्ही एक फॉर्म भरू शकता. दुसऱ्या गावासाठी जर तुम्ही फॉर्म भरला मात्र तुम्ही एकच पेपर देऊ शकता. नंतर पहा, इथे त्यांनी आणखी काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. मुलाखत वगैरे कशी काय होणार आहे, कोणते शासनाची अगोदरची जी-आर आहे तेही त्यांनी सांगितलं. पेमेंट जर आपण पाहिलं, पेमेंटचा उल्लेख आपल्याला दिसत नाही. मात्र 2024चा जो शासन निर्णय होता त्यानुसार तुम्हाला 15,000 पेमेंट पोलीस पाटीलसाठी असतं. किती? 15,000 हा 2024चा शासनचा निर्णय आहे. आता 15,000 पेमेंट या ठिकाणी पोलीस पाटील या पदासाठी राहणार आहे. वय तर आपण पाहिलं की 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. मिनिमम 25 वर्ष तुमचं वय असावं. 10वी पास तुम्ही असावे. त्या ठिकाणचे कायमचे रहिवासी तुम्ही असणं गरजेचं आहे. ह्या काही महत्त्वपूर्ण अटी आहेत फॉर्म भरण्यासाठी. फॉर्म जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. दुसऱ्या कोणत्याही प्रकारे फॉर्म स्वीकारला जाणार नाही, असं त्यांनी स्पेसिफिकरित्या जाहिरातीमध्ये मेन्शन केलेलं आपल्याला दिसतं. नंतर पहा फॉर्म कसा भरायचा, कशा पद्धतीने पेमेंट करायचं, त्याची संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिली. तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ज्या पद्धतीने आपण जनरल फॉर्म भरत असतो त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी फॉर्म आपल्याला भरायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही महत्त्वपूर्ण माहिती होती ती आपण या ठिकाणी पाहिली. 15 तारखेपासून फॉर्मला सुरुवात झालेली आहे. 30 तारीख ही शेवटची आहे आणि तुम्ही जर जालना जिल्ह्यामधून असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आता खाली त्यांनी माहिती दिलेली आहे की कोणकोणत्या गावामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीसाठी जागा राखीव आहे. त्याचा हा चार्ट आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जर तुम्ही जालना जिल्ह्यामधील असाल तर. आणि इतर जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर लवकरच इतर जिल्ह्याच्या सुद्धा जाहिराती प्रसिद्ध होतील. जिल्ह्यानुसार ही भरती राबवल्या जाते. त्यामुळे जिल्ह्याची जाहिरात येणं गरजेचं आहे. तुमच्या जिल्ह्याची जेव्हा जाहिरात येईल नक्कीच तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यासाठी फक्त 10वी पास आणि तुम्ही स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. 25 पेक्षा जास्त तुमचं वय असावं, 45 पेक्षा कमी वय असावं. निवड जर करायची असेल तर 80 मार्कांची लेखी परीक्षा, 20 मार्कांची तोंडी परीक्षा अशी एकूण 100 गुणांची आपली परीक्षा होणार आहे. आता पहा इथे त्यांनी गावांची नावे, कॅटेगरी, कोणकोणते ठिकाण आहेत ती सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. तुम्ही एकदा पाहू शकता आणि जो काही जागेचा चार्ट आहे तो सुद्धा त्यांनी सांगितला. एकूण जागा किती आहेत? 185. त्यापैकी महिलांसाठी 56 जागा राखीव आहेत. ओपनसाठी जर आपण पाहिलं तर 43 जागा आहेत. पुरुषांमध्ये म्हणजे सर्वसाधारणमध्ये आणि महिलांसाठी 13 जागा राखीव आहेत. कॅटेगरीनुसारही तुम्ही जागेची संख्या या ठिकाणी पाहू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जागा किंवा पात्रता, वय त्यासोबतच पगार किती असतो या सर्वांची माहिती पाहिली. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.